नमस्कार मित्रांनो. तर मी काल सांगितलं होतं आपणास की यानंतरचा भाग कोणता आहे. तर आपली जी वारी जाऊन आलेली आहे पंढरपूरला, तर वारीची जाऊन आल्यानंतर जे वारकरी गेलते, जे भक्त गेलते, या सर्वांसाठीच आणि पूर्ण डिग्रज गावासाठी महाप्रसाद ठेवला आहे. त्या महाप्रसादाचा हा भाग आहे आणि महाप्रसादा दिवशी काय काय पाहिलं आणि काय काय घडलं हे महाप्रसादाचा भाग शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास तुमच्या मित्राशी नक्की शेअर करा. डिग्रजच्या कृष्णाकाठी महाप्रसाद आहे आणि तो आहे वारकऱ्यांसाठी आणि वारकऱ्यांनी ठेवला आहे पूर्ण गावासाठी महाप्रसाद. चला त्याचा हा भाग पाहू. तर मित्रांनो, वारकऱ्यांसाठी जो प्रसाद ठेवला आहे तो कुठे ठेवला असणार? नक्कीच तो डिग्रजच्या कृष्णाकिनारी बसवेश्वर मंदिराच्या पटांगणात ठेवला असणार, कारण की त्याच्यापेक्षा मोठी प्रशस्त जागा कुठे नाही आहे. आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला दिसेल दुरून की प्रसाद बनवायचं चालू आहे. आणि प्रसाद बनवायचं कुठे चालू आहे? तर डिग्रजच्या कृष्णाकाठी बसवेश्वर मंदिरमध्ये आणि मंदिराच्या पटांगणामध्ये आणि मंदिराच्या आतमध्ये चालू आहे कीर्तन. आणि कीर्तनाने मी आतमध्ये देवाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला नंदी दिसेल. नंदी भगवान शंकराचं वाहन आहे आणि या ठिकाणी कीर्तन आणि पारायण सोहळा अशा प्रकारे चालू आहे. रामकृष्ण हरी म्हणून गेले ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि डिग्रजच्या कृष्णाकाठचं चॅनल ते कंटिन्यू पाहतात. तर या ठिकाणी महाप्रसादाची भांडी दिसतील तुम्हाला. यामध्ये महाप्रसाद काय आहे तर शिरा, भात, आमटी अशा प्रकारे महाप्रसाद आहे आणि अतिशय छान असं जेवण केलेलं आहे. आणि मुलं बघा या ठिकाणी खेळत आहेत. तर मुलांनी या डांबाला खेळाचा वापर चांगलाच करून घेतलेला आहे की डांबावर टाकतात त्याने टायर आणि टायर डांबावरून पुन्हा वर चढून काढतात. आणि एक मुलगा आलेला आहे आणि त्याने किती छान डोक्यावर असं इथं चंद्रकोर काढला बघा. शिवाजी महाराजांचे सारखे अशी इथं बरेच जण लोक असं काढतात की शिवाजी महाराजांना जे आदर्श मानतात ते लोक चंद्रकोर काढतात डोक्यावर. तर त्या पोरांनी देखील चंद्रकोर काढला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की मुलं आता ही टायर काढायचे खेळायला लागलेत की या प्रेशरनं बघा कसं ढकलतात की टायर वरून निघावी. आणि नाही निघत असली तर मग एक जण कोणतं चढून काढायचा प्रयत्न देखील करणार आहे. तर अशा पद्धतीने खेळायचं चालू आहे. हे प्रसाद केला बघा, नंतर जेवाय थांबा. जेवायला या सगळेजण. तर मित्रांनो, आता बघा टायर मुलं काढायला लागले. तर ही टायर निघणा म्हणून हा आपला मित्र छोटा काय करला आहे तर टायर वर चढून डांबावर काढायचा प्रयत्न करायला लागला आहे. तर त्याला बाकीचे मित्र देखील मदत करायला लागले आहेत. अशा प्रकारे हा टायरचा खेळ नवीनच चालू झाला आहे आणि बऱ्यापैकी मुलं इथे खेळत बसले असतात. तर मुलांना मनोरंजन काहीतरी पाहिजे त्यासाठी ते खेळत असतात. आणि या ठिकाणी बसवेश्वरचे मंदिराचं हे पटांगण आहे आणि पटांगण किती प्रशस्त आहे बघा मित्रांनो. आणि हा आता वर चढला, बहुतेक काढणार आणि थोड्या वेळानंतर झाला आहे प्रसाद सुरू झाला. आणि या ठिकाणी स्त्रियांची लाईन नाही, पुरुषांची लाईन आहे. तर या ठिकाणी पुरुषांच्या लाईनमध्ये आपण उभारलो आहे आणि स्त्रियांच्या लाईनमध्ये लहान मुलं देखील उभारले आहेत, कारण की मुलांना काय प्रसाद लवकर मिळावा म्हणून ते लवकर उभारले असतात. आणि या ठिकाणी आपण येऊन बसलेलो आहे प्रसाद घेऊन. बस बसवेश्वर मंदिराच्या एका बाजूला पिंपळाचं झाड आहे तर एका बाजूला वडाचं झाड आहे आणि बरोबर मध्ये बसवेश्वर मंदिर आहे. तर आपण पिंपळाच्या पारावर बसलेलो आहे आणि पिंपळाच्या पारावर मुलं देखील आले आहेत प्रसाद घ्यायला. आणि आपण ब्लॉगर आहे म्हटल्यानंतर आपले व्हिडिओ करतो म्हटल्यानंतर मुलांना उत्साह येतो आणि मुलं उत्साहाने ओरडतात. तर या ठिकाणी आपण प्रसाद घेत आहे. शिरा, भात, आमटी असा छान असा उत्तम प्रसाद आहे. आणि त्या ठिकाणी प्रसाद घेत असताना आपले मित्र देखील आलेले आहेत तिथे लहान. आणि फ्रेंडशिप ब्रँड देखील प्रत्येकाच्या हातात बांधलेला आहे, कारण की त्या ठिकाणी त्या दिवशी फ्रेंडशिप डे होता, त्यामुळे फ्रेंडशिप बँड मुलांनी बांधले आहेत. आणि मुलांना घेऊन मी पुन्हा बसवेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो आहे आतमध्ये. आणि दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी बघा मगाशी सप्ताह बसला होता आणि सप्ताह बसल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपण आता जायचं आहे आमच्या घराकडे. त्यातली काही मुलं देखील येणार आहेत आणि त्यांनी म्हणले आम्हाला की आम्हाला काहीतरी व्हिडिओ करायचा आहे तुमच्या घरामध्ये. तर चला म्हणलं. आणि या मुली देखील आल्या आहेत आणि डोक्याला भस्म म्हणजे लावून घेत आहेत भस्मतेने. आणि या ठिकाणी मुलं आता आपल्या घराकडे आलेली आहेत. आणि ही बघा ही तिघंजण मुलं आपल्या घरात आल्यानंतर फ्रेंडशिप बँड त्यांनी मला देखील बांधला, शिवाय अवनीशला देखील बांधला. आणि घरामध्ये आल्यानंतर हे बघा अवनीशला आणि मला फ्रेंडशिप बँड बांधताय ती मुलं. काय नवीन आले अंगठी आहे, कसलं बँड आहे, कंडा बँड पण आहे. कंडा बँड पण आहे. हे किती रुपयाला रोल आहे? 10 रुपये. छान आहे. आणि कोण बांधणार आहे? ह्यो बांधणार आहे.
डिग्रजच्या कृष्णाकाठी प्रसाद घेऊन झाल्यानंतर ही 3 मुलं म्हणले की आम्हाला काहीतरी व्हिडिओ करायचा आहे, तुम्ही ब्लॉगर आम्हाला घरला घेऊन चला, आम्ही तिथे व्हिडिओ करतो, तुम्ही नुसतं रेकॉर्डिंग करा. आणि या मुलाने बघा अवनीशला देखील फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे, आपल्या मुलाला देखील. आणि या ठिकाणी आता सर्वांना फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे हातामध्ये. आणि आम्ही सर्वजण मिळून फोटो काढलेला आहे. या ठिकाणी बघा सर्वजण मिळून एका जागी उभा राहिलेला आहे आणि फोटो काढला. याने तर डायरेक्ट हातामध्ये ब्रेसलेट देऊन टाकलं फ्रेंडशिपचं. तर या ठिकाणी सर्वजण आम्ही उभा राहिलो आहे आणि आमचा एक फोटो मस्त असा काढून घेतलेला आहे आम्ही. बँड दाखवतो पण दिसू दे. हां हां आता मुलांना म्हटलं तुम्ही काय दाखवणार आहे, मला कुठली कला सादर करणार आहे, चला मग दाखवा कुठली कला आहे तुमच्याकडे. काय कुठे चाललाय? तुझ्याकडे चालू का? तुला एक सिंपल प्रश्न विचारणार आहे. विचार की. बघ पहिला प्रश्न विचारतो तुला. युट्यूब मध्ये टुबा किती? 100. आणि इंस्टाग्राम किती ग्रामचा? 50. 50 असेल काय? असेल की. मग आपण करून बघा काय. मग तिसरा प्रश्न विचारतो तुला. लास्टचा प्रश्न, फेसबुक मध्ये बुक किती? 40 बुक आहे. तू मोजून भेटलास? मला पण दाखवायचं. मग मी तुला कॅडबरी देतो. सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा. सोशल मीडियाच्या 3 ॲपबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मुलांना देखील भरपूर माहिती आहे. सर्वांनी हे विचारलेले प्रश्न कमेंट मध्ये उत्तर लिहून द्या. मित्रांनी आपण प्रसाद देखील एकत्र खाल्ला आणि प्रसाद देखील एकत्र घेतल्यानंतर पुन्हा ते घरी गेले आणि त्यानंतर रुद्र म्हणून आपला एक दुसरा एक मित्र आहे तो छोटा आला. तर त्याच्यासोबत आपण प्रसाद घ्यायला काही गेलो नाही. म्हटलं प्रसाद आपण घेऊन आलो आहे. तर प्रसादाचा भाग मित्रांनो तिथे सोडाय नको. आपण प्रसादाचा थोड्या वेळानंतर घेतल्यानंतर पुन्हा पुकारून सांगितलं की माईकवरून की प्रसाद भरपूर शिल्लक राहिला आहे आणि ज्यांना हवा असेल त्यांनी डबे वगैरे घेऊन या. मग या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल काही गावातली व्यक्ती डबे आणू लागले तेव्हा पिशवीतून डबे वगैरे. आपण देखील डबा घेऊन गेलतो. तर आमटी शिरा भात न्यायसाठी बघा गावातले लोक काही डबा, अरे इथे बघा अवनीशचे मित्र भैया आणि अथर्व हे दोघे देखील एक किटली हातात घेऊन आमटीसाठी आणि भातासाठी डबा घेऊन वगैरे शिरा आणि भात घ्यायसाठी डबा वगैरे घेऊन चाललेले आहेत. आपण देखील अवनीशना घेऊन पुढं पाठवून दिलं की तू देखील प्रसाद आण जा, कारण प्रसाद शिल्लक भरपूर राहिला होता. साधारण 100 लोक अजून जेवू शकतात याप्रमाणे प्रसाद सुरू होता. त्यामुळे प्रसाद वाटायचं काम चालू होतं. अशा प्रकारे प्रसाद खाऊन आणि प्रसाद वाटून देखील संपलेला आहे. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येत असतात. उद्या भेटू एका वेगळ्या भागात. तर शेअर करा मित्रांनो आणि खुश राहा.